घटना आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील. मालेगाव अत्याचार प्रकरणात आज अशी एक नवीन गोष्ट समोर आली आहे. ती ऐकून संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. मित्रांनो, आतापर्यंत या घटनेबाबत आपण जे जे ऐकत आलो होतो, जे काही समजत आलो होतो, ते सगळं चुकीचं ठरलं. कारण आज त्या दिवशी नेमकं काय झालं, कोणत्या परिस्थितीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आणि या प्रकरणामागचं खऱ्या अर्थाने सत्य काय आहे, हे सर्व प्रथमच आज उघड झालं आहे. या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीडित मुलीच्या आईने अखेर मौन तोडलं आणि त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम उघड केला. आज तिच्या बोलण्यातून जे सत्य बाहेर आलं ते अतिशय धक्कादायक आहे. 16 नोव्हेंबर रविवार मालेगाव तालुक्यातील डोंगरा या गावात नेहमीप्रमाणे शांत अशी दुपार. या शांततेला चिरडून टाकणारं एक भयंकर वास्तव त्या दिवशी घडलं. 3.5 वर्षांची एक चिमुकली घराबाहेर खेळत होती. रविवार असल्यामुळे घरात सगळेच निवांत होते. मुलगी दररोज जिथे खेळते तिथेच खेळत होती आणि त्या दिवशी देखील तिथेच खेळत होती, म्हणून आईने देखील विशेष लक्ष दिलं नाही. पण काही वेळाने आईला जाणवलं आपल्या मुलीचा आवाजच येत नाही. ती बाहेर आली आणि पाहते तर काय, मुलगी गायब होती. शेजारी पाजारी शोध सुरू झाला. प्रत्येक घरामध्ये चौकशी करण्यात आली, पण कोणालाही मुलगी दिसली नव्हती. गावामध्ये बातमी पसरली आणि सर्व गावकरी एकत्र येऊन शोध मोहीम सुरू झाली. काही तास शोधल्यानंतर परिस्थिती मात्र गंभीर झाली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. गावातील चौकात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक दृश्य दिसलं. एक ओळखीचाच तरुण त्या मुलीला घेऊन जाताना दिसत होता. हा कोणी बाहेर गावातून आलेला गुन्हेगार वगैरे नव्हता, तर हा त्या मुलीच्या घरच्यांच्या ओळखीतीलच होता. आणि इथूनच या कथेला वक्रता मिळते. मित्रांनो, 24 वर्षांचा विजय खैरनार, आई वडील लहानपणीच मरण पावलेले, एकटा अनाथासारखा वाढलेला. त्यामुळे गावातील लोक त्याच्यावरती दया करायचे. विशेष म्हणजे पीडित मुलीची आजी आणि आई त्याला अनेक वेळा जेवण द्यायच्या, त्याला मदत करत. तो त्यांच्या घरात ये जा करत असे. म्हणजे हा व्यक्ती पूर्णपणे ओळखीचा होता आणि अगदी घरामधील येत जात राहणारही. त्या कुटुंबाने केलेल्या मदतीचे फळ त्यांना कोणत्या रूपात मिळणार आहे याची कल्पना देखील त्यांना कधीच आली नाही. मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी तिला तिथून घेऊन गेला. तिचं अपहरण करून तिला निर्गुणपणे अत्याचार करून ठार मारलं. हे कृत्य करून देखील आरोपी गायब झाला नाही. उलट तो गावकऱ्यांमध्ये मिसळू लागला आणि मुलीच्या आईला देखील धीर देत तिला शोधायला मदत करत असल्याचा आव आणू लागला. आणि इतकंच नाही, तर जेव्हा त्या मुलीची आई त्याच्याकडे गेली आणि विचारलं, तुला माझी मुलगी दिसली का, त्यावरती त्याने निर्लज्जपणे उत्तर दिलं, हो, मी तिला चॉकलेट दिलं आणि दुकानापाशी सोडून देखील दिलं. एकीकडे आई आपलं मूल शोधून हंबडा पडत होती आणि दुसरीकडे तोच राक्षस तिच्या आजूबाजूलाच उभं राहून तिला मदत करत असल्याचं नाटक करत होता. अशा निर्लज्जतेचा, अशा निर्गुणतेचा हा कळस क्वचितच पाहायला मिळतो. मित्रांनो, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या मुलाखतीमध्ये काही महत्वाची अशी माहिती देखील सांगितली. तो आरोपी त्यांच्या घरात सतत येत जात असे. त्या मुलीच्या आजीकडून तो नेहमीच जेवण देखील घेत असे आणि घरातलाच असल्यामुळे त्याच्यावरती कोणालाही संशय देखील अजिबातच आला नाही. मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी तो घरात वारंवार येत असे. याच गोष्टीमुळे आई वडिलांना कधीच वाटलं नाही की आपल्या घरात ये जा करणारा हाच मुलगा आपल्यासाठी राक्षस बनू शकतो. सामान्य गुन्हेगार काय करतो, गुन्हा करतो आणि लपवून ठेवतो. तो लपतो, पुरावे नष्ट करतो. पण मित्रांनो, हा आरोपी तो मुलगी हरवल्याच्या नाटकात इतका मिसळला होता की कोणालाही काहीही संशय आला नाही. त्या मुलीच्या घरात जाऊन तो तिला शोधत होता. आणि हे सर्व कळल्यानंतर गावात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची एकच लाट उसळली. आरोपीला ताबडतोब अटक देखील करण्यात आली.
आणि कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याची कोठडी 27 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुढील न्याय प्रक्रिया सुरूच आहे. पण मित्रांनो, या प्रकरणामधील सत्य समोर आल्यानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. ही घटना केवळ गुन्हा नव्हती, तर विश्वासघाताचा अत्यंत असा भयंकर चेहरा होता. ज्याला आपण घरात घेतलं, ज्याला आपण जेवण दिलं, त्यानेच त्या घरामधील चिमुरडीचा निष्पापपणे जीव घेतला. एकीकडे आई आपल्या हरवलेल्या मुलीसाठी आसूसून शोध घेत होती आणि दुसरीकडे मात्र त्या मुलीचा जीव घेणारा नराधम तिच्याच बाजूला उभा राहून शोधामध्ये सहभागी होत होता. मित्रांनो, यापेक्षा क्रूर आणि यापेक्षा धक्कादायक गोष्ट काय असू शकते? आज या घटनेने आपल्या समाजाला एक मोठा असा प्रश्न विचारला आहे. नेमकं कोणावरती विश्वास ठेवायचा? कोणाला घरात येऊ द्यायचं आणि कोणाला आपल्या मुलांसोबत वावरू द्यायचं? या प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे? तुमचे काय विचार आहेत? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका.